लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या गोदाकाठी असलेल्या रामवाडी परिसरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा होतोय। 2 दिवसांच्या या उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालंय। उत्सवाची सुरुवात 25 मार्च रोजी सायंकाळी स्वानंद बेदरकर यांच्या श्रीराम विषयावरील व्याख्यानाने झाली आहे। या व्याख्यानात त्यांनी केवळ घरातच नव्हे तर मनात आणि आचरणातही राम असणे आवश्यक असल्याचे सांगत हिंदुत्वाच्या एकीकरणाचा संदेश दिला। स्मरण करू या श्रीरामाचे या विषयाच्या अनुषंगाने आज बोलताना आनंद यासाठी होतो की राम हा एक दशावतारातला एक महत्त्वाचा अवतार म्हणून आपण सातत्यानं मानत आलो, त्याची पूजा करत आलो। पण सध्याचा काळ हा असा आहे की नुसतं पूजा करून चालणार नाही, तर राम नावाचं जे तत्त्व आहे, राम नावाचा जो विचार आहे आणि राम नावाचं जे एकूण चिंतन आहे ते सगळं जनामनामध्ये रुजलं पाहिजे। त्याच्यातून ते पुन्हा उगवून येऊन प्रत्येकाच्या कृतीमध्ये जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत स्मरण रामाचं हे काही फारसं वरवरच्या पातळीवर राहील, तर ते मूलभूत व्हावं, ते खोलवर व्हावं आणि नव्या समाज रचनेमध्ये, नव्या समाजाच्या बांधणीमध्ये रामाचा विचार यावा, यासाठी खरं तर सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती आपण करायला हवी, करतो आहोत। पण ते करताना राम हा देवघरात बसवला आहे, इथे आपल्याला थांबवून चालणार नाही, तर राम आपल्याला कृतीत आणण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी वाचन, मनन, चिंतन आणि लेखन या घटकांमधून राम हा जनामनात पोचला पाहिजे। नवमीच्या निमित्तानं आपण गेली अनेक वर्ष किंवा शेकडो वर्ष काळ्या रामाच्या निमित्तानं जे स्मरण करतो रामाचा रथ आपल्याला दरवर्षी आपल्याकडे निघत असतो। पण या वर्षापासून खरं तर आपण असा संकल्प केला पाहिजे, कुंभमेळ्याचं वर्ष आहे, सिंहस्थाचं वर्ष आहे, तर विकासाच्या दिशेनं वाटचाल करताना रामानं आपल्या जीवनचरित्रामध्ये जी विकासाची दिशा ठरवली होती ती विकासाची दिशा काळानुरूप सातत्यानं बदलते आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे। कारण जो विकास रामाला अभिप्रेत होता तो या सिंहस्थ नगरीमध्ये घडला पाहिजे। तसेच आज 26 मार्च रोजी सकाळी श्रीराम जन्म सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्त पाळणा, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। सायंकाळी ढोल पथक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले। प्रथम सर्वांना माझा जय श्रीराम। आपण जर बघितलं असाल तर अतिशय भक्तिमय वातावरणात रामनवमी 2026 ही रामवाडी गोदा पार्क विक्रांती उपमित्र मंडळाच्या वतीनं पार पडते। जर आपण बघितलं असाल तर अतिशय चांगला प्रतिसाद हा नागरिकांनी दिलेला आहे। जे काही आपलं आजचं व्याख्यान होतं, आपण जर गर्दी बघितली असाल तर गर्दी ही कुटुंब होती आणि मी सर्वांना असंच आव्हान करतो की उद्या देखील आपण सर्वांनी असाच प्रतिसाद द्यावा आणि भक्तिमय वातावरणात आपण एक आदर्श म्हणून सामील व्हा। आणि त्याचप्रमाणे आजचं जे व्याख्यान होतं स्वानंदजी बेदरकरांचं, त्यांनी सांगितलं की घरात राम आहे पण बाहेर आणि मनात हा कसा असला पाहिजे आणि आपण हिंदुत्वाच्या दिशेने कसं पुढं गेलं पाहिजे, हिंदुत्व एकीकरण कसं झालं पाहिजे, याच्यावर त्यांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान केलेलं आहे। आणि मी नागरिकांना विनंती करतो की उद्या देखील महाआरती आपण आयोजित केलेली आहे, ढोल महोत्सव आयोजित केलेला आहे, तर निश्चितपणाने उद्या देखील आपण गोदा पार्क या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात येईल। जय श्रीराम। दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती। तसेच भाविकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।